श्री हरी नमस्कार सगळ्यांना. प्रॉब्लेम तुमचे आणि उपाय माझा ह्या सत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आज आपण घेऊन येणार आहोत एक नवीन अशी मुद्रा की जो रोग सगळ्यांना हल्ली खूप कॉमन झालेला आहे किंवा आपण लहानांपासून मोठ्यांपर्यंत हा रोग झालेला आहे किंवा हा आजार झालेला आहे आपण पाहतो. आणि अतिशय कॉमन असलेला हा आजार म्हणजे आहे डायबिटीस. ह्याकरता मी काही मुद्रांचे कॉम्बिनेशन घेऊन आले आहे. म्हणजे बी पीमध्ये जशी मी एकच मुद्रा दिली आहे, तर एकच मुद्रा नसून ह्याच्यामध्ये 3-4 मुद्रांचं कॉम्बिनेशन आहे आणि ह्या मुद्रा आपल्याला करायच्या आहेत एकत्रितरित्या. तर कुठल्या मुद्रा आहेत ह्या समजून घेऊया. ठीक आहे. खूप साध्या सोप्या मुद्रा आहेत, लक्षात राहतील. आणि लक्षात राहणार नाही असं असलं तरीही हा व्हिडिओ तुम्ही सेव्ह करणार आहात, त्याच्यामुळे नक्कीच तुमच्याकडे हा व्हिडिओ राहणार आहे आणि हा व्हिडिओ पाहून तुम्हाला ह्या मुद्रा करायला खूप सोपी मदत होऊन जाईल. ठीक आहे. सुरू करूया. डायबिटीस करता मुद्रा काय आहेत त्या. तर नेहमीप्रमाणे करायचं आहे. आपले हे दोन्ही हात आहेत आणि ह्या दोन्ही हातांची 10 बोटं. तर सुरुवातीची अतिशय सोपी साधी मुद्रा म्हणजे नमस्कार, ज्याला आम्ही मुद्राशास्त्रामध्ये अंजली मुद्रा म्हणतो. ही मुद्रा आहे. ही मुद्रा घेऊन आपल्याला शांतपणाने डोळे मिटून राहायचं आहे 10 मिनटं ते 21 मिनटापर्यंत. ठीक आहे. ह्याच्यानंतर आपल्याला करायची आहे दुसरी मुद्रा, जी ज्ञान मुद्रा. ही मुद्रा खूप कॉमन आहे, आपण सगळेजण ओळखतो. ही मुद्रा घेऊन हे दोन्ही हात घेऊन आपल्याला मांडीवर ठेवायचे आहे आणि परत ध्यान अवस्थेमध्ये 11 ते 21 मिनटं आपल्याला बसायचं आहे. ठीक आहे. ज्ञानमुद्रा झाल्यानंतर आपल्याला करायची ही खूप महत्त्वाची मुद्रा, प्राणमुद्रा. ही बऱ्याच मुद्रांमध्ये ह्याचं कॉम्बिनेशन आपल्याला मिळतं, कारण प्राणमुद्रा म्हणजे आपली प्राणशक्ती आहे आणि त्याच्यावरती ही मुद्रा काम करते. कशी करायची मुद्रा ही बघा, अतिशय सोपी आहे. ठीक आहे. ही मुद्रा घेऊन तुम्ही मांडीवरती देखील हात ठेवू शकता किंवा असे देखील हात घेऊन तुम्ही बसू शकता. तुमची जी कम्फर्ट लेवल असेल त्याप्रमाणे तुम्ही हे हात घेतले तरी चालतील. ठीक आहे. आता प्राणमुद्रा झाल्यानंतर पुढची मुद्रा आहे अपान मुद्रा. ही मुद्रा पण खूप जणांना माहीत आहे. ही मुद्रा देखील डायबिटीसवरती खूप काम करते. अतिशय सोप्या रीतीने ह्या मुद्रेचा अंतर्भाव आपण रोजच्या मुद्राशास्त्रामध्ये करू शकतो. त्यानंतर येते आपली सूर्यमुद्रा. ठीक आहे. ह्या मुद्रेने देखील डायबिटीसवरती खूप चांगला प्रभाव येतो. डायबिटीस आपला नॉर्मल होण्यासाठी मदत होते. आणि सगळ्यात शेवटची मुद्रा आहे ही वायुमुद्रा. ठीक आहे. ह्या सगळ्या मुद्रा करताना तुम्हाला 11 ते 21 मिनटं बसायचं आहे आणि ह्या मुद्रा करत असताना तुम्हाला ध्यान अवस्थेमध्ये करायच्या आहेत. ध्यान अवस्था म्हणजे काय, तुम्हाला ह्या प्रत्येक मुद्रा करत असताना डोळे बंद ठेवायचे आहेत आणि तुमच्या श्वासांवरती तुम्हाला लक्ष ठेवायचं आहे. जर तुम्हाला सगळ्या एकत्रित मुद्रा करता येत नसतील तर तुम्ही 3 आधी 3 नंतर अशा प्रकारे ह्या मुद्रा करायच्या आहेत. आणि ह्या मुद्रा करत असताना आसनं कुठली, तर नेहमीप्रमाणे जसं सांगते, आपल्या शरीराला त्रास पडू नये अशी आसनं म्हणजे सुखासन घेऊ शकता. त्याचबरोबर जमत असेल तर तुम्ही अर्धपद्मासन घेऊ शकता आणि त्याचबरोबर पूर्ण पद्मासन हे देखील तुम्ही घेऊ शकता. ह्या तिन्ही आसनांपैकी एक आसन जे तुम्हाला कम्फर्टेबल वाटतं त्या आसनामध्ये तुम्हाला बसायचं आहे, ध्यान लावायचं आहे आणि ह्या मुद्रा करायच्या आहेत. ह्या मुद्रेविषयी अजून जाणून घेण्यासाठी आणि अशाच इतर मुद्रा शिकण्यासाठी आम्हाला कॉन्टॅक्ट करा. आणि पुढच्या वेळेला परत एक चांगली दुसरी मुद्रा घेऊन येत आहे की ती पण मुद्रा खूप लाभदायी आहे. आणि आपण लवकरच भेटूया पुढच्या सत्रामध्ये. तोपर्यंत नमस्कार.